नमस्कार, मी ए व्ही कुलकर्णी. वेबसाईट डिझायनिंग कोर्सच्या 6व्या व्हिडिओला आज आपण सुरुवात करत आहोत. 5व्या व्हिडिओमध्ये आपण W3.CSS फ्रेमवर्क म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर हायपरलिंक इमेज, अनऑर्डर्ड आणि ऑर्डर्ड लिस्ट, HTML टेबल्स आणि HTML फ्रेम्स हे सगळं प्रात्यक्षिकासकट बघितलेलं होतं. आता या व्याख्यानामध्ये आपण HTML फॉर्म म्हणजे काय, तो कसा लिहायचा, त्याचा उपयोग काय हे आपण सविस्तर बघणार आहोत. HTML फॉर्म कशासाठी वापरतात, तर आपल्याला युजरची काही माहिती कलेक्ट करायची असेल, उदाहरणार्थ त्याचं नाव, त्याचा ईमेल ॲड्रेस, त्याची जन्मतारीख वगैरे वगैरे, तर आपण एक फॉर्म तयार करू शकतो आणि त्या फॉर्ममध्ये युजर ती माहिती भरेल आणि ती सबमिट केल्यानंतर तो फॉर्म पुढच्या प्रोसेसिंगसाठी सर्व्हरला जातो. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथं तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये सर्व्हर डाउनलोड केलेलं असणं महत्त्वाचं आहे. तो नसला तरी काही बिघडत नाही, कारण आपण ज्या वेळेला आपली वेबसाईट अपलोड करू, पब्लिश करू, त्यावेळेला तिथे तो सर्व्हर अवेलेबल असतो. जनरली तो PHP सर्व्हर हा त्या ठिकाणी वापरला जातो. आता या फॉर्ममध्ये फॉर्म आणि ऑब्लिक फॉर्म ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये काय काय माहिती पाहिजे, फॉर्म एलिमेंटच्या स्वरूपात ती असते, ती आपण बघणार आहोत. आता इनपुट जे देणार, जी माहिती लिहिणार क्लायंट किंवा आपला युजर, ती कशा प्रकारची माहिती असते. ती इनपुट टाईप टेक्स्ट असू शकेल, रेडिओ बटन असू शकेल, चेक बॉक्स असू शकेल, शेवटचं सबमिट बटन हे असू शकेल. आता टेक्स्ट कशासाठी वापरतो आहे आपल्याला माहितीच आहे. टेक्स्ट त्या ठिकाणी नाव लिहिण्यासाठी, पत्ता लिहिण्यासाठी टेक्स्ट. तर रेडिओ बटन समजा एक 4-5 ऑप्शन्स त्याला दिले. मीडियम कुठलं पाहिजे तुम्हाला, इंग्लिश, मराठी, हिंदी वगैरे, त्यातलं एकच तो घेणार, चूज करणार. त्यावेळेला रेडिओ बटन वापरायचं. आणि तुला कुठल्या कुठल्या भाषा तुम्हाला येतात असं जर विचारलं तर एकापेक्षा जास्त भाषा येऊ शकतात, तर तिथे आपण चेकबॉक्स हे ऑप्शन देऊ शकतो. आणि एक बटन त्या ठिकाणी आपण देतो आणि ते बटन क्लिक केल्यानंतर हा फॉर्म सबमिट होतो. तर अशा प्रकारचे एलिमेंट्स, त्यात आणखी ईमेल आहे, डेट आहे, ते आपण बघणार आहोत पुढे. आता लेबल हे महत्त्वाचं आहे, कारण आपण काय माहिती मागवतोय किंवा काय पाहिजे, उदाहरणार्थ नाव पाहिजे, तर त्यासाठी त्याला कळलं पाहिजे बाबा फर्स्ट नेम, लास्ट नेम, तर त्यासाठी लेबल लिहिणं आवश्यक आहे. तर लेबल आणि इनपुट या संबंधी माहिती बघू. तर लेबल हे क्लायंटसाठी, युजरसाठी अत्यंत उपयोगी आहे. काय माहिती भरायची आहे त्या लेबलवरनं समजतं. ते लिहायचं कसं, लेबल टॅग आहे, टॅग ओपन होतो, इथं कंप्लीट होतो. लेबल फॉर एफ नेम आपण कम्प्युटरच्या भाषेसाठी शॉर्ट केलेलं आहे, पण रीडरला कळण्यासाठी या लेबलच्या बाहेरच्या बाजूला इथं फर्स्ट नेम असं लिहिलं, कोलन, हे रीडरला दिसेल किंवा युजरला दिसेल. आणि लेबल टॅग कंप्लीट केला आहे. BR म्हणजे नेक्स्ट ओळ. आणि या लेबलसाठी काय दिलेलं, इनपुट टाईप टेक्स्ट. टेक्स्ट काय नाव असेल तो लिहिल टेक्स्टच्या स्वरूपात. ID म्हणून त्याचा FNAME, जनरली हे FNAME, ID FNAME आणि नेम FNAME हे सेम असतं जनरली. हे ID म्हणजे त्याचा आयडेंटिफायर आहे, तो संपूर्ण पेजसाठी आपण पुन्हा कुठेही वापरू शकतो. हा युनिक असला पाहिजे. हा ID डबल असेल तर प्रॉब्लेम होईल त्या ठिकाणी. आणि नेम पण जनरली तेच वापरलं जातं, पण याचा उपयोग या फॉर्मसाठीच केला जातो आणि सर्व्हरला याचा उपयोग होतो. पुन्हा इथे BR म्हटले, त्या ठिकाणी पुढची वेळ. अशा तऱ्हेने अनेक लेबल्स आपण तयार करून फॉर्म तयार करू शकतो.
आता फॉर्म ॲट्रिब्यूट्स त्यातल्या फॉर्मचा जो त्या ठिकाणी काय करायचं फॉर्म लिहिल्यानंतर, तर त्या ठिकाणी ॲक्शन हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ॲक्शन म्हणल्यावर फॉर्म क्लिक केल्यावर, सबमिट बटन क्लिक केल्यानंतर त्या फॉर्मचं काय करायचं, तर ते या ठिकाणी ॲक्शनमध्ये सांगितलं जातं. ते ॲक्शन आपण 2 प्रकारे करू शकतो. पहिले .php फॉर्ममध्ये, म्हणजे एक नवीन पेज आहे हे, आणि त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो काय करायचं पुढे ॲक्शन. किंवा दुसरा पर्याय म्हणजे ॲक्शन मेल टू, आपण एक ईमेल ॲड्रेस देऊ शकतो आणि त्या ईमेल ॲड्रेसला हे पाठवलं जातं. तर तो ईमेल मेल टू ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. त्यातली मेथड कुठली आहे, तर पोस्ट. 2 मेथड आहेत, गेट मेथड आणि पोस्ट मेथड. पोस्ट मेथड जी आहे ती जास्त सुरक्षित आहे आणि त्याचं या ठिकाणी एन्क्रिप्टिंग होतं आणि ते टेक्स्ट, प्लेन टेक्स्ट या प्रकारे ते राहतं तिथं. त्यामुळे या 2 ॲक्शन पेज .php म्हणजे PHP स्वतंत्र पेज, किंवा ॲक्शन मेल टू म्हणजे डायरेक्ट हे ईमेलनी त्या ठिकाणी आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर हे ॲक्शन लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे फॉर्ममध्ये. आता एक सिंपल फॉर्म इथे या ठिकाणी दिलेला आहे, कंप्लीट फॉर्म. या ठिकाणी मुख्य बॉडीमध्ये काय ते दिले, इतर गोष्टी असतीलच तिथं. बॉडी टॅग आहे, ह्याच्यामध्ये फॉर्म ॲक्शन, सुरुवातीला ॲक्शन, वेलकम .php एक पेज तयार केलं आहे, मेथड पोस्ट, नंतर नेम इनपुट टाईप टेक्स्ट दिलेले आहे, ईमेल इनपुट टाईप टेक्स्ट, नेम ईमेल. आता इथं इनपुट टाईप टेक्स्टच्या ऐवजी ईमेल लिहिलं तर त्या ठिकाणी जास्त बरं, कारण ईमेल लिहिल्यानंतर ईमेल या स्वरूपात ते लिहिलं नाही तर तो एरर दाखवतो. बघूयात आपण ते प्रत्यक्ष हा फॉर्म बघताना. तर फॉर्म बघूयात आपण. हे बघा, हा सिंपल फॉर्म दिलेला आहे, नेम आणि ईमेल. आणि याचा जर सोर्स आपण बघितला तर कशा प्रकारे बघा, पूर्ण पेज आहे, HTML बॉडी या ठिकाणी फक्त घेतलेली, पूर्ण पेज नाही आहे. तर फॉर्म ॲक्शन वेलकम .php मेथड पोस्ट, नेम इनपुट टाईप टेक्स्ट आहे आणि ईमेल इनपुट इथं टाईप टेक्स्ट न लिहिता ईमेल लिहिलेलं आहे. त्यामुळे ते ईमेल या स्वरूपात @ त्या ठिकाणी वापरल्याशिवाय तो ईमेल ते घेत नाही. डेट ह्याला किंवा ईमेलला अशा प्रकारे रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी असतं. नंतर इनपुट टाईप सबमिट, या ठिकाणी तुम्ही सबमिटचं बटन येतं त्या ठिकाणी. आता इथं बघूयात आपण, सबमिट मला सबमिट क्वेरी असं म्हटलं. आता नेम समजा मी लिहिलं AV कुलकर्णी किंवा काय अनिल, थोडक्यात लिहिलं AVK लिहिलं समजा. तर आपण जे लिहिलेलं असतं त्याच्या मेमरीत राहतं कम्प्युटरच्या. आता ईमेल ॲड्रेस समजा AV कुलकर्णी माझा ईमेल ॲड्रेस आहे तिथं, पुन्हा लिहायला नको, मेमरीत आहे कम्प्युटरचा, तो दिला त्या ठिकाणी. आता मी सबमिट केल्यावर अपेक्षा अशी आहे की हे त्या ठिकाणी प्रोसेस व्हावं, पण या ठिकाणी आत्ता माझ्याकडे PHP सर्व्हर नाही आहे. त्यामुळे मी सबमिट केल्यावर काय येतं बघा, वेलकम इथं खरं नाव यायला पाहिजे आणि युअर ईमेल ॲड्रेस इज, तर ईमेल ॲड्रेस इथे यायला पाहिजे, येत नाही. पण हाच जर सिंपल फॉर्म आपण अपलोड केला, सर्व्हरवर टाकला, तर सर्व्हर तो प्रोसेस करतो आणि ते कशा प्रकारे दाखवलं जातं हे आपण आता बघूयात. मागे जातो मी. तर आपण त्याचा ॲड्रेस तो बघूयात. आत्ता इथं दिसलेलं नाही आपल्याला, पण सर्व्हरवर त्या ठिकाणी कसा प्रोसेस होतो आणि त्याच्यापुढे डेटा तो कसा येतो हे आपण बघूयात. त्या ठिकाणी सिंपल फॉर्म बघूयात.
फॉर्म सिंपल असं म्हटलं इथं. तर सर्व्हरवर जाण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला आपली वेबसाईट उघडायला पाहिजे. त्या वेबसाईटमध्ये सर्व्हरवर टाकलेलं आहे. ओके, हा सिंपल फॉर्म आता दाखवलं तसंच आहे. ओपन विथ नोटपॅड, हे बघा सेम आहे. वेबसाईट ओपन करू. ही वेबसाईट आहे माझी. आता या ठिकाणी सिंपल फॉर्म कुठे आहे बघूयात. सिंपल फॉर्म. आता हा सिंपल फॉर्म क्लिक करतो. तेच आहे सगळं, फक्त फरक बघा काय आहे, प्रोसेस होतो. आता AV कुलकर्णी लिहिलं समजा ना, किंवा AVK लिहिलं आणि ईमेल ॲड्रेस avdbjcollege@avkulkarni@dbj@gmail.com त्याच्या मेमरीत आहे. आता हे मी सबमिट केलं. हे बघा या ठिकाणी प्रोसेस झालं. वेलकम AVK, युअर ईमेल ॲड्रेस इज. तर अशा प्रकारची ज्याला आपण PHP फॉर्म लिहिल्यानंतर ही माहिती आपल्याला प्रोसेस करता येते, ती मिळवता येते माहिती, आणि त्याप्रमाणे आपण त्या माहितीचा पुढे उपयोग करू शकतो. तुम्हाला डेटाबेसमध्ये टाकायचं असेल तरी डेटाबेसमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा आत्ता आपण बघितलं त्याप्रमाणे नुसतं बघू शकतो आपण. तर तो सर्व्हर आवश्यक आहे हे मात्र लक्षात ठेवा तिथं रिझल्ट बघण्यासाठी. आता PHP म्हणजे काय, तर PHP म्हणजे हायपर टेक्स्ट प्री प्रोसेस्ड असा थोडासा निराळा शॉर्ट फॉर्मात द्यायचा. हायपर टेक्स्ट H आधी आहे, प्री प्रोसेसर प्रोसेस करण्याच्या आधी जे टेक्स्ट लिहित होते. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे या PHP फाईल्स या PHP सर्व्हरवर प्रोसेस केल्या जातात, एक्झिक्यूट केल्या जातात. त्यामुळे PHP सर्व्हर हा तुमच्याकडे डाउनलोड करून इन्स्टॉल केला तरी तुम्हाला तो रिझल्ट आत्ता मी दाखवलं त्याप्रमाणे बघता येईल. नाहीतर मग ते सर्व्हरवर आपल्याला अपलोड करावं लागेल, मग ते बघावं लागेल. PHPचं एक्सटेन्शन हे .php असतं. नंतर PHP फाईलमध्ये आपण HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि PHP कोड हे वापरू शकतो आपण PHP फाईलमध्ये. आणि PHP कोड हे एक्झिक्युटेड ऑन द सर्व्हर अँड इट रिटर्न टू द ब्राउझर ॲज प्लेन टेक्स्ट. तर ते कशा प्रकारे रिटर्न झालं आपण ते बघितलं होतं आत्ता. तर PHP कसा लिहिलं आहे बघा. आता PHP एक प्रकारची ती लँग्वेजच आहे आणि बऱ्याच ठिकाणी PHP वापरलं जातं. PHP अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शिकायला पण सोपं आहे, तसं फारसं अवघड नाही आहे. कारण शेवटी त्याचं HTML फॉर्ममध्ये त्याचं रूपांतर होतं प्रोसेस केल्यानंतर. आता हा PHP फॉर्म प्लेन टेक्स्टमध्ये कसा लिहिला आहे बघा. HTML बॉडी फक्त घेतलेलं इथं. वेलकम. आता इथं अँग्युलर ब्रॅकेट $PHP असं लिहायचं आणि $अँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट या दोन्हीमध्ये इथं PHPची स्टेटमेंट्स आपण लिहितो. $PHP हा स्टार्टिंग ऑफ द अँग्युलर ब्रॅकेट आहे आणि एंड ऑफ द अँग्युलर ब्रॅकेट. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, एको म्हणजे प्रिंट किंवा दाखव आम्हाला. $पोस्ट, आता तो पोस्ट लिहिलं होतं ना, मेथड पोस्ट, तर त्या पोस्टचा इथं संबंध आहे. आणि ते नेम आपण दिलेलं होतं बघा त्या ठिकाणी, त्या नेमचा वापर केलेला आहे. यात चूक झाली तर अर्थात ते दिसणार नाही. तर डॉलर जे मेमरीत पोस्टमध्ये काय लिहिलं आहे नेमच्या ते दाखव. तिथं आपण नाव लिहिलं होतं अनिल, ते दाखवत होतो. तर $_पोस्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये नेम, त्याचं नाव जे आपण वापरलेलं आहे त्या फॉर्ममध्ये ते इथं कंप्लीट. तर ब्रेक, नंतर ईमेल ॲड्रेस इथं पुन्हा तसंच
PHP स्टार्टिंग आहे echo $_post ईमेल, तर तिथं नेम ईमेल दिलं होतं तर ते ईमेल. तर हे आपल्याला इको याचा अर्थ त्या ठिकाणी प्रिंट कर असा अर्थ आहे. शो इको प्रिंट कर, त्याप्रमाणे हे प्रोसेसिंग केलं जातं सर्व्हरवर. आता तसंच ईमेल फीडबॅक तो फॉर्म आपण लिहू शकतो. मागाचा सिंपल होता, आता थोडासा मोठा केलेला आहे. आता फीडबॅक फॉर्म, त्याच्यामध्ये ॲक्शन मेल टू. फीडबॅक म्हणजे आपल्याला आपल्या ईमेलला आलं पाहिजे त्याचं ना, काय म्हणणं आहे फीडबॅक आहे ते. त्यामुळे मेल टू कोलन ईमेल ॲड्रेस दिलेला आहे आणि मेथड पोस्ट, एन्क्रिप्शन टाईप टेक्स्ट, प्लेन टेक्स्ट आहे. आणि मध्ये फॉर्ममध्ये इतर काय गोष्टी असतील तर. आता तो ईमेल फीडबॅक हा बघूयात आपण, अशा प्रकारचा आहे. आता इथं फीडबॅक फॉर्म हेडिंग दिलेलं आहे, फुल नेम, नाव इथं मोबाईलचा फुल नेम AV कुलकर्णी मी लिहितो, AV कुलकर्णी. मोबाईल नंबर काहीतरी लिहिला, काय 86 आहेच टाकलेला होता आधी. सिटी चिपळू, आधी जे आपण लिहित होते त्या ठिकाणी अवेलेबल आहे. वेळ जात नाही आपल्याला लिहायला. महाराष्ट्र आहे पा, एवढं लिहायला नको, स्पेलिंग अवेलेबल आहे. आता सजेशन, काहीतरी एक सजेशन लिहू. प्लीज सेंड व्हिडिओ नंबर 5 AVK अशी मी सजेशन दिली समजा त्याला, आणि सबमिट केली. तर सबमिट केल्यानंतर काय होतं बघा, ईमेलला पाठवायचं आहे ना, हे पहा ईमेल उघडलं जातं आपलं आपोआप. आणि आपण आत्ता जे लिहिलं आहे फॉर्म तो तयार झाला. इथं नेम AV कुलकर्णी, फोन नंबर झाला आहे सिटी चिपळूण महाराष्ट्र, सजेशन प्लीज सेंड व्हिडिओ नंबर 5 AVK. आता इथं नुसतं सेंड म्हणलं की तो फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. मेसेज सेंड. तर हे ईमेलचं त्या ठिकाणी उघडलं जातं प्रत्यक्ष ईमेल, आणि त्यात ही माहिती सगळी लिहिली जाते फॉर्मची, ती सेंड म्हणजे पाठवली जाते. तर आता आपण आपला ईमेलचा ॲड्रेस लिहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला ते ईमेल आलं असेल. ओके, बघायचं असेल, बघायचं ईमेल आलेलं बघूयात, कारण प्रात्यक्षिकच आहे हे. जीमेलला जातो. दुसरं अकाउंट, या अकाउंटला मागवलं आहे मी. व्हेरीफाय म्हणतोय. ओपन झालं आहे बघा, हे आत्ता आलेले आहे. ओके, ईमेल 11:23 आत्ता आलेलं आहे. आता ओपन करूयात. हे बघा, AV कुलकर्णी, फोन नंबर चिपळूण, सजेशन प्लीज सेंड व्हिडिओ नंबर 5. तर अशा तऱ्हेने फीडबॅक आपण मागू शकतो. तर मेल टू इथं अशा तऱ्हेने लिहून. ओके, आता आणखी काही ॲट्रिब्यूट्स इथं दिलेले आहेत, काही बघितलेले आहेत आपण. अल्टर बघितलं आहे, कंट्रोल बघितलं आहे, हायपर रेफरन्स बघितलं आहे, URL साठी ID पाहिलं आहे, लेबल आत्ताच पाहिलं आहे, लिस्ट पण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी लूप बघितलं आहे, मेथड, पोस्ट मेथड वगैरे आत्ता बघितलेले आहे, नेम आत्ता बघितलेलं आहे आपण फॉर्ममध्ये. ऑन क्लिक, तर त्यासाठी ऑन क्लिक हे बघायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर काय होतं ते, आणि रिलेटेड त्या ठिकाणी लिंक हे पण बघितलेलं आहे आपण. आता काही रिक्वायर्ड फील्ड इनपुट असेल, समजा ईमेल ॲड्रेस लिहायलाच पाहिजे असेल तर रिक्वायर्ड असं त्या ठिकाणी ॲट्रिब्यूट टाकल्यानंतर ते लिहिल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही. इतर आहे, साईज आहे त्याचा, सोर्स
व्हॅल्यू, विड्थ, हाईट हे बहुतेक बघितलेलं आहे आपण. आता काही काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेली आहेत. आता ही एक्झाम्पल्स बघा, त्यातले काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेली आहेत आणि काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. आता आय डी आपण बघितलेलं आहे. आय डीसाठी आपण हॅश साइन वापरतो इथं. आता याला एक आय डी नाव दिलेलं आहे आणि त्याला रेड, त्या ठिकाणी टेक्स्ट कलर रेड दिलेला आहे, त्यामुळे हे रेडमध्ये येतं. आता ह्याचं कोड कसं लिहिलेलं बघू आपण. कोड हे पहा, स्टाईलमध्ये लिहिलेलं आहे हॅश नेम, त्याचं कलर रेड. आता नेम हॅश तो त्या ठिकाणी दिल्यानंतर जे आपण लिहू तो आय डी लिहून ते सगळं रेडमध्ये येणार. ते हे स्टाईल अब्लिक स्टाईल हे हेडमध्ये लिहिलं आहे आणि बॉडीमध्ये बघा इथं डेमो हेडिंग लिहिलेलं आहे. नंतर इथं आय डी नेम हे वापरलं आहे. माय नेम इज विजय आणि इथं कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळे माय नेम इज विजय हे संपूर्ण रेडमध्ये येणार कारण त्याचा कलर रेड दिलेला आहे. आणि नंतर पुढचं प्लेनमध्ये आहे, तर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट हा आपल्याला मिळाला. माय नेम इज विजय रेडमध्ये आहे. तर असा आय डीचा हा उपयोग आपण करू शकतो हॅश साइन वापरून तिथं. ओके. त्यानंतर लूप व्हिडिओ बघितलेला आहे. ऑन क्लिक हे आपण बघूयात. ते बटन असतं ऑन क्लिक केल्यानंतर काय होतं. आता हे अतिशय उपयुक्त आहे. ऑन क्लिक जे काहीतरी ॲक्शन होते त्याची आणि ती ॲक्शन तिथं दिसते आपल्याला. सबमिट बटन केल्यावर कसं ते PHP मध्ये फॉर्म जात होता ना, तर इथं आपल्याला इथंच आता उदाहरणार्थ एक क्वेश्चन विचारलेलं आहे, ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हे उपयुक्त आहे. विच वर्शन डबल झाले ऑफ HTML इज रिलेटेड विथ कोड डॉक टाईप. आपण लिहितो ना पहिलं स्टेटमेंट एक्सक्लेमेशन मार्क डॉक टाईप HTML, त्याचा अर्थ काय, कुठलं वर्षन आहे. तर त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. लेटेस्ट वर्जन ऑफ HTML5 असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. तर अशा तऱ्हेने निराळे क्वेश्चन्स, निराळे त्याला ऑप्शन्स आणि मल्टिपल चॉईस MCQ म्हणतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर तशा प्रकारे आपण क्वेश्चन पेपर एक तयार करू शकतो. हा मी केलेला आहे. आपला संपूर्ण हा कोर्स झाला. आता पुढच्या मला वाटतं आहे व्याख्यानात तर कंप्लीट होईल आणि त्या व्याख्यानाच्या शेवटी एक 10 मिनटात तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. तर तशी तयारी पण तुम्ही आत्तापासूनच करा. तर कोर्स म्हटल्यानंतर परीक्षा आलीच ना, तर ते एक छोटीशी परीक्षा आपण 10 MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या ठिकाणी देणार आहे मी आणि ते अशाच प्रकारचे असतील. फक्त तुम्ही काय करायचं 1 2 3 4 आकडे लिहून घ्यायचे आणि ॲन्सर लिहिण्याच्या ऐवजी तुमचं चॉईस काय ते लिहायचा आणि नंतर मग ॲन्सर बघून ते चॉईस काय म्हणजे बरोबर आहे की नाही हे त्या ठिकाणी तुम्ही बघा. ॲन्सर आधी लिहू नका. याचं उत्तर लिहा. नंबर असेल इथं क्वेश्चन नंबर 1, समजा ABCD दिलं 1A किंवा 1B 1C 1D जे काय चॉईस असेल तुमचा 1B चॉईस लिहा. मग ॲन्सर बघा तिथं काय ते उत्तर येईल. अशा प्रकारे तुम्ही स्वतःची टेस्ट घेऊ शकता. ओके. हे अतिशय उपयुक्त आहे ऑन क्लिक. त्यानंतर कॅनव्हास एक चौकट येतो. हे साधारणतः आयफ्रेम सारखंच आहे, पण इथं आपण या कॅनव्हासमध्ये आणखी काही गोष्टी करू शकतो. तर हे कॅनव्हास असं म्हटल्यानंतर इथं रेक्टँगल काढलेलं आहे. त्या काय कॉम्प्लिकेशनमध्ये मी जात नाही, परंतु अशा तऱ्हेने आपण इथं काही गोष्टी करू शकतो. कॅनव्हास हे अलीकडे नवीनच HTML मध्ये ॲड केलेलं आहे एलिमेंट कॅनव्हास. ओके. त्यानंतर फॉर्म लिजंड आत्ता प्रकारेच आहे, फक्त लिजंड म्हणजे त्याच्या ठिकाणी हेडिंग येते आणि एक चौकट येते. हे बघूयात आपण. हे पहा, पर्सनल इन्फॉर्मेशन असे एक चौकट आली त्या ठिकाणी. लिजंड म्हणून त्या ठिकाणी म्हणायचं, बाकी सगळं सेम आहे. आता इथं मी आता बर्थडेट इथं लिहिल्यानंतर DDMMYY कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि या ठिकाणी इथं कॅलेंडर पण येतं
त्या सगळ्या सोयी ऑटोमॅटिक आहेत. आपण हे लिहिल्यानंतर फॉर्ममध्ये ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत, त्याच्यात येतात त्या. तर हे कसं लिहिलेलं आहे बघू, कोड, सोर्स कोड बघू आपण. HTML हे बॉडी घेतलेलं आहे डायरेक्ट. आता इथं लिजंड पर्सनल इन्फॉर्मेशन पब्लिक लिजंड म्हणजे ती चौकट त्या ठिकाणी येते. आणि इथं इनपुट डेट आहे, डेट फॉर्मॅट, ID बर्थडे, ओके. बाकी सगळं सेम आहे, सबमिट बटन वगैरे. आणि इथं ॲक्शन PHP आहे, पोस्ट आहे. आता सर्व्हरवर याचं या ठिकाणी एक्झिक्युशन होईल. तर लिजंड फॉर्म करताना लिजंडमध्ये केलं तर आणखी जरा आकर्षक दिसतो फॉर्म. आणि त्या ठिकाणी बर्थ डेट वगैरे. इथं पण ईमेल ॲड्रेस नुसता असा लिहिण्याचा प्रयत्न केला तुम्ही आणि सबमिट करण्याचा प्रयत्न केला तर पहा एंटर करेक्ट ईमेल ॲड्रेस असा त्या ठिकाणी येतं. कारण आपण ईमेल टाईप दिलेला आहे, हा टाईप टेक्स्ट नाही आहे. टेक्स्ट असतं तर आहे तसं आलं असतं. म्हणून तो ॲट त्या ठिकाणी आहे की नाही बघतो, सिस्टीम बघते. आणि त्या ठिकाणी बरोबर असेल तर, ॲट असेल तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. इथं समजा मी इथं काही लिहिलं आणि ॲट आणखी काहीतरी लिहिलं. आता हे हा खरा ईमेल ॲड्रेस नाही आहे, परंतु तो घेईल, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आपण ते ईमेल ॲड्रेस दिसणार नाही इथं काही, परंतु ॲट आहे की नाही एवढंच तो चेक करतो. तर एक लिजंड अशा पद्धतीने फॉर्म तयार केला तर जास्त आकर्षक दिसेल ते. ओके. आता पिक्चर हे आपण बघितलं आहे, निरनिळ्या साईजमध्ये फक्त हे दाखवलेलं आहे. पिक्चर आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे. आणि ॲस्पेक्ट रेशो सेम ठेवलेला आहे, एवढं लक्षात ठेवायच्यात. आणि साईज हा पिक्सेलमध्ये दिल्यामुळे आपण मॅक्झिमाइज केलं तरी साईज त्याचा बदलत नाही, आहे तेवढाच आहे साईज. कमी झालं तर साईज पिक्सेलमध्ये दिलेलं आहे. कोड बघा, सोर्स इमेज आधी विड्थ हाईट 30-30 दिले स्मॉल, नंतर 100-100, नंतर 200-200. रेशो तोच ठेवलेला आहे, त्यामुळे ॲस्पेक्ट रेशो तोच राहतो आणि पिक्चर व्यवस्थित दिसतं. तर ॲस्पेक्ट रेशो चेंज न करता साईज कसा बदलायचा हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आता HTML कलर्स हा भाग थोडासा जरा मुद्दाम सांगतो, कारण किती कलर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला वाटेल एक 25-30 कलर्स असतील, नाही, अक्षरशः हजारो कलर्स अवेलेबल आहेत. कसं ते बघा. आता HTML कलर्स या ठिकाणी एक तयार केलेलं आहे वेब पेज, त्याच्यामध्ये एक लाईट ब्ल्यू हा कलर वापरला आहे. आता हाच कलर देताना हा कशामध्ये दिला आहे, नेम ऑफ द कलर. आता डॉट डायू1, आता डॉट म्हणजे क्लास वापरला आहे, तुमच्या लक्षात येईल इथं. आणि या ठिकाणी इथं कर्ली ब्रॅकेट आहे म्हणजे हे, आणि सेमीकोलन आहे, याचा अर्थ हे CSS मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे स्टाईल ऑब्लिक स्टाईलमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये डायू1, आपण डायूला हा क्लास डायू1 म्हटलं की बॅकग्राऊंड त्याची लाईट ब्ल्यू येईल. डायू2 म्हणून बॅकग्राऊंड असं लिहिल्यावर अशा तऱ्हेची बॅकग्राऊंड येईल. डायू3 अशा तऱ्हेचे. मग 3 क्लासेस तयार केलेले आहेत, पण कलर सांगण्याच्या पद्धती निरनिळ्या आहेत. इथं डायरेक्ट नेम लिहिले आहे, लाईट ब्ल्यू, येलो, रेड, ब्लू, काय पाहिजे ते कलर डायरेक्ट लिहिले आहे. आणि इथं मात्र या ठिकाणी कलर जो दिलेला आहे हॅश साईन वापरलेलं आहे. आणि हा हेक्स व्हॅल्यू आहे. हेक्स व्हॅल्यू म्हणजे हेक्साडेसिमल व्हॅल्यू, ती 0 पासून F पर्यंत असते, म्हणजे 0 to 9, नंतर ABCDEF पर्यंत 16 त्या ठिकाणी डिजिट्स असतात. तर पहिले 2 जे आहेत ते रेडसाठी आहेत, पुढचे 2 आहेत ते ग्रीनसाठी आहेत, आणि शेवटचे आहेत ते ब्ल्यूसाठी. RGB हे बघा, RGB लिहिले पुढे येते, RGB आहे, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर हे नंबर बदलले ना की तो कलर बदलतो, त्याचं कॉम्बिनेशन होतं. हे कसं होतं हे बघणार होतं आपण, त्याचं प्रात्यक्षिक बघणार होतो.
परंतु अशा पद्धतीने पण तुम्ही कलर लिहू शकता आणि पाहिजे ती त्या ठिकाणी शेड तिथं तुम्ही आणू शकता. ओके. आता तिसऱ्या ह्याच्यात RGB डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तिथं. बॅकग्राऊंड काही RGB आणि ब्रॅकेटमध्ये 255 150 150 जे रेड आहे 250. आता 0 to 250 या व्हॅल्यूज असू शकतात. 0 म्हणजे मिनिमम, 250 म्हणजे मॅक्झिमम. 250 म्हणजे मॅक्झिमम रेडची ती इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. तर 150 ग्रीनची आहे, 150 ब्लूची आहे RGB. ह्याचं पण आपण त्या ठिकाणी प्रात्यक्षिक बघणार आहोत. तर अशा तऱ्हेने आपण बॅकग्राऊंड जी आहे ती बॅकग्राऊंड बदलू शकतो. आता हे मॅक्झिमाइज करतो. हे बघा अशा तऱ्हेने बॅकग्राऊंड बदललेली. आता ही बॅकग्राऊंड कशी बदललेली आहे किंवा बदलायची त्याचं प्रात्यक्षिक आपण बघू. HTML कलर्स. ओपन विथ नोटपॅड. हे बघा स्टाईल स्टाईलमध्ये हे लिहिलेलं आहे. ओके. हे जे तिन्ही आत्ता सांगितले ना, हे तिन्ही इथं लिहिले. हे पहिल्यांदी नेम ऑफ द कलर डायरेक्टली दिले, इथं हेक्स व्हॅल्यू दिली आणि इथं RGB व्हॅल्यू दिलेली. हे तीन या ठिकाणी ब्लॉक्स केलेले आहेत आणि त्याला डाईव्ह 1 म्हटले. .1 .2 .3. तर याचा रेफरन्स आपण इथं डाईव्हला द्यायचा आहे. हे पहा पहिला डाईव्ह आहे क्लास डाईव्ह 1. डाईव्ह 1ला काय आहे? लाईट ब्ल्यू आहे, म्हणजे हा लाईट ब्ल्यू आला. नंतर दुसरा जो आहे तो डाईव्ह 2 आहे, त्याला हेक्स कलरची ती व्हॅल्यू येईल. आता या व्हॅल्यू चेंज केल्यानंतर काय येतं ते बघा. पहिलं सोपं आहे अगदी. तर कलर नेम जो पहिला दिलेला आहे लाईट ब्ल्यू, त्याच्याविषयी समजा ब्ल्यू दिला आपण, तर हा कलर चेंज होईल. सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. हे बघा ब्ल्यू, हा कलर ब्ल्यू झाला. ओके. पुन्हा पहिल्यासारखा करतो लाईट ब्ल्यू. सेव्ह, रिफ्रेश, पुन्हा पाहिजे. म्हणजे अशा तऱ्हेने डायरेक्ट त्या कलरचं नाव त्या ठिकाणी देऊन तुम्ही कलर चेंज करू शकता. आता रेड समजा दिलं, सेव्ह केलं आणि रिफ्रेश करा, रेड. तर इथं नाव देऊन कलरचं तुम्ही करू शकता. ठीक आहे. आज आपण थांबूयात आणि पुढच्या वेळेला आपण HTML सिमेंटिक म्हणजे काय, तर हा जरा नवीन प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित इथं ॲडजस्ट करता येतं पेज. अशा चौकटी टाकता येतात मध्ये, इन्सेट वगैरे म्हणतो ना आपण, तशा पद्धतीनं. ते आपण पुढच्या वेळेला बघूयात. ठीक आहे. आज आपण थांबूयात.